हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नाही ना माझ्या यूट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर सकाळच्या 6:30 वाजल्यात आणि आता मी चालले योगा करायला. तर तर योगा करायला चालले. तर पूर्ण व्हिडिओ बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा बिलकुल विसरू नका. तर पूर्ण दिवस काय करणार आहे काय नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये माहीतच पडेल. तर चला जाऊया योगा करायला. तिथं काही दाखवता आलं तर दाखवत. ठीक आहे, चला मग जाऊया. सकाळ सकाळ वातावरण बघू शकता कसलं भारी आहे. तिकडं तिकडं हिरवंगार एकदम मस्तपैकी. ऐकल्यानं किती शांतता आहे. एक सुद्धा म्हणजे असं कोणाचा आवाज येत नाही, काही नाही. काय आवाज वगैरे काय आला तर पक्ष्यांचाच, बाकी कसला आवाज वगैरे काही येत नाही. इतकी शांतता आहे इथं. तर इथं योगा चालू झालेलं, सगळेजण शांतपणे करायला लागले. See the birds. I like to see the birds. तर आता योगा करून झाले आणि आता रूमवरती चालले. 7:30 वाजता मला एक दवा प्यायचा आहे, डॉक्टरने काल दिला आहे. तर तो दवा गरम पाण्यामध्ये मिक्स करून प्यायचा आहे आणि सकाळी नाश्ता नाही करायला सांगितलं मला. तर जाते 7:30 वाजता दवा प्यायचा आहे. तर 5-10 मिनटं बाकी राहिलं, जाते गरम पाण्यामध्ये तो दवा मिक्स करून पिते. ठीक आहे, तर बघूया नंतर काय करते काय नाही तुम्हाला सांगून. तर पूर्ण व्हिडिओ बघा. आवडल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा करायला बिलकुल विसरू नका, जेणेकरून तुम्हाला दररोज नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. ठीक आहे. आणि हे झाडं कशाचे आहेत ना, जर तुम्हाला माहिती असेल ना तर मला सांगा कमेंटमध्ये की हे झाड कशाचे आहेत ते. की मस्त मस्त पान आहेत त्याचे. हे बघा, दिसले? केळाचे पानं तर नाही आहेत हे, पण आहेत तसेच मोठे मोठे. त्याच्यावरती झाडाचा पाला पडला सगळा. तर ही आहे आमची रूम. तर आता आम्ही जातो मध्ये. आणि हे सकाळ सकाळ लिंबू पाणी, गरम पाणी, थंड पाणी, सेंदो मीठ आणि हे गुळाची पावडर आहे वाटतं त्यामध्ये, आणखी दुसरी कोणती तरी पावडर आहे. तरी मी ती दवा पिल्यानंतर मला हे प्यायचं आहे मिक्स करून पाण्यामध्ये. तरी पूर्ण पावडर मिक्स करून प्यायची आहे पाण्यामध्ये मला. तर मिक्स करायला थोडंसं वेळ लागेल, पण पूर्ण मिक्स करायचे. थोडासा मोठा ग्लास पाहिजे होता, आहे की नाही? काय सुद्धा चांगलं, आवाजच बंद झाला बा.
नरड्यातली छोटी जीभ असते ना, तिथं जाऊन ही चिटकलं सगळं. लय खतरनाक आहे. तर पूर्ण दवा संपवला आणि गळ्यामध्ये ना ते सगळे आगाव उठले. खतरो की खिलाडी. म्हणजे आता ह्या दव्याने लूज मोशन मला सुरू होणार आहेत. म्हणजे पोट साफ करण्यासाठी हा दवा आहे. तर बघू, असं काही नाश्ता वगैरे मला करायचा नाही. दुपारी 2 वाजेपर्यंत रूममध्ये थांबायचे. बघू आता डॉक्टर येणार आहेत 12 वाजता भेटायला. तब्येत कशी आहे कशी नाही विचारायला. म्हणजे तब्येत बघण्यासारखं होणार आहे होते का असं वाटतंय मला. का तर डॉक्टर भेटा येणार. रूममध्ये आराम करा, फक्त झोपू नका, डॉक्टरने असं सांगितलं. आणि आम्ही 12 वाजता तुम्हाला चेकअप करायला येतो. म्हणजे मला वाटतं ह्याने खूप जास्त बेकार हालत होती. माहीत असतानासुद्धा गटागट दवा पिलेला आहे. ठीक आहे, पण बघूया काय केल्याशिवाय काही माहिती पडत नाही की काय होणार आहे ह्याने ती. तर आता एवढा सगळा अर्धा छोटा डब्बा भरून पावडर, ते अर्धा डब्बा तेवढी पावडर पिली. आता मस्तपैकी शांतपणे खुर्चीवर बसते. तर आत्ता 12 वाजलेत आणि मी काय जेवण मागवलं नव्हतं, तो पण त्यांनी जेवण घेऊन आलेत. आणि जेवणात काय दाखवते, आत्ताच घेतलं होतं मला प्यायला, पण तोपर्यंत त्यांनी जेवण आणून दिलं. तर हे बघू शकते, हे काहीतरी चटणी वगैरे आहे. कशाचं पाणी ते माहीत नाही, भाताचं आहे की कशाचं आहे ते मला माहीत नाही. आणि हे बघू शकता कसं खायचं यार. हे गळ्याच्या खालीच उतरणार नाही असं जेवण आहे की नाही. हे बघा, आणि असं शिजवलेलं असते ना, ह्याच्यामध्ये मीठ तर बिलकुल नसतं. हलकं जेवण. भाताचं पेज आहे, एकदम हलकं, घट्टसुद्धा नाही, एकदम हलकं आहे. मीठ बिलकुल नाही, नुसतं फिक्कं पाणी पिल्यावर लागतं. पण आता हेच प्यायचं आहे आणि हेच खायचं आहे. त्यासाठी चला मग खाऊन घेते आणि नंतर मग भेटते तुम्हाला. जी सकाळी दवा पिला होता ना मी, त्यांनी पोटाच्या 12, 13, 14 वाजल्यात. गडबड झाली सगळी पोटाची. आणि आता उलटी आल्यासारखं सुद्धा वाटायला लागली, पण काही उलटी काय व्हाय नाही गेली. सकाळपासून लूज मोशन सुरू झालेलं आहे. आणि सकाळपासून 4-5 बॉटल पाणी पिलं आहे. पाणी प्यायला थोडंसं बरं वाटतंय, पण पुन्हा आणखीन पोटात गडबड होती. तर डॉक्टर आता आलते, BP वगैरे चेक करून गेले, नॉर्मल आहे म्हणले. पण म्हणलं पोटात दुखायला लागले, तर म्हणले काय नाही, 1-1.5 तासामध्ये पोटातलं दुखायचं सुद्धा राहून जाईल, नॉर्मलच आहे पोटात दुखणं सुद्धा. तर ठीक आहे म्हणलं. पण सांगितलं की झोपायचं नाही, गरम पाणी सारखं थोडं थोडं 10-15 मिनटाला 1-1 ग्लास गरम पाणी पित राहायचं, थंड पाणी प्यायचं नाही. म्हणलं ठीक आहे. सकाळपासून TV लावली, धमा गेला आहे मालिश करायला वगैरे. तर ती मला नाश्ता करून येतो, मालिश करून येतो. म्हणलं ठीक आहे, जा म्हणलं तू. तर सकाळपासून म्हणजे 8-9 वाजल्यापासून TV लावली, पण TV काय बघू वाटाने गेली. का तर झोपायचं नाही म्हणून TV लावली. फोन बघायला लागले तर फोन बी बघू वाटाना, TV बघू वाटाना, का तर मनच लागायला गेले. बाहेर तर जाऊ शकत नाही, पोटात गडबड व्हायला लागली त्यासाठी. तर म्हणलं बसून राहावा. आणि बसल्या बसल्या सुद्धा झोप यायला लागली. अशी टिकून बसले ना तरी सुद्धा झोप यायला लागली आणि पोट बी दुखायला लागले. सगळी गडबडच झाली, काय करावं ते पण कळानं गेले. नाश्ता अजून केलेला नाही. 12 वाजता नाश्ता करायला सांगितलं, तो पण काय खायचं नाही सांगितलं. आणखीन लिंबू पाणी दिले, म्हणजे लिंबू आणि सेंदो मीठ आणून दिले. पाणी आहे गरम, तर जर प्यायची इच्छा झाली तर लिंबू पाणी पिऊ शकता सांगितलं. पण खायचं वगैरे काय नाही. आणि जरी खायचं म्हणलं ना तरी खायला काहीच नाही, तर काय खाणार. ठीक आहे, असं आहे. आणि जर काय खायचं असेल ना तर मग कॅन्टीनमधून मागवावं लागेल, पण ते असं देत नाहीत, टायमानुसारच जेवण देतात. आणि माहीत पडतं की कोणत्या रूममधून ऑर्डर केलेलं आहे, तर असं आहे. आणि डॉक्टरने तिथं सांगितलेलं आहे, डाएट दिलेला आहे तिथे कॅन्टीनमध्ये, त्यासाठी डाएटनुसार सगळं जेवण वगैरे देतात, असं आहे. आणि आता 12 वाजता बघू काय जाऊन जे नाश्त्यात काय भेटेल ती खाणार आहे. पण आत्ता सध्या 10:30 वाजलेत, माहीत नाही आता 12 कधी वाजतील. खायला म्हणजे भूक तर नाही लागलेली मला, पण पोटात दुखायला लागले.
तर ती सगळ्यात नीट होणं गरजेचं आहे. पोटात दुखणं बाकी काय नाही. मग मी 12 का 1-2 वाजेपर्यंतसुद्धा न जेवता थांबू शकते असं आहे. तर आता गरम पाणी पिते. सारखं मगापासून नुसतं पाणी पिऊन 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 बी परेशान झाली सारखं. आणि शिवाय पाणीसुद्धा वेगळं आहे. रात्रीसुद्धा मी तुम्हाला दाखवलं होतं की पाणीसुद्धा त्यामध्ये काहीतरी मिक्स केलेलं आहे. लाल कलरचं पाणी म्हणजे लालसर म्हणजे एकदम लाईट गुलाबी कलरचं पाणी आहे. तर ती पाणीसुद्धा आयुर्वेदिक पाणी आहे असं आहे. इकडं सगळंच आयुर्वेदिक आहे. आपल्या इकडं काहीच आयुर्वेदिक नाही आहे. ठीक आहे. चला मग आता 12 वाजेपर्यंत वाट बघते. टी व्ही बघू वाटाणा गेली तरीसुद्धा मला टी व्ही बघावा लागलेली जबरदस्तीनं झोपायचं नाही म्हणून. पण एकदम असं शांत वातावरण असलं ना आणि निवांत एकटं जर बसलं ना तर झोप 100% येणार आहे. पण झोपायचं नाही ही जबरदस्ती आहे. ठीक आहे. तर चला 12 वाजेपर्यंत आता कसे बसे करून टी व्ही बघते. तर आता सकाळपासून झोपले होते. आता बरं वाटायला लागले. असं वाटायला लागलं की काही दुखतच नव्हतं पोटपीठ. तर सगळं टाकाटक. तर आता 2 वाजल्यात आणि 2 वाजता मी चालले वापस मालिश करायला. बघितलं का सकाळी दुखत होतं. बाहेर यायची इच्छासुद्धा नव्हती. पण आता सगळं टाकाटक दुखायचं राहूनच गेलं. बहुतेक पोटाला जेवणाची गरज होती. थोडंसं खाल्लं कसं बसं आणि आराम पडला लगेच. तर चला आता 2 वाजल्यात. बरोबर 2 वाजता आता मालिश करायला जाते. तिथे गेल्यानंतर मग फोन बंद करावा लागेल. ठीक आहे. तर मालिश झाली आणि आता चालली. तर आता मालिश करून झाली. सकाळपासून मी रूममध्येच बसले होते. तर आता आंघोळ वगैरे केली आणि मस्तपैकी असं वाटलं आज मिल्क मालिश होती. दुधानी मालिश होती आज. तर मस्तपैकी वाटायला लागले. आता जाते थोड्या वेळ झोक्यावर बसते. तर आता बराच वेळ झोक्यावर बसले आणि वापस चालले. आता रूममध्ये त्यांनी नारळ पाणी आणून दिले तर ती जाऊन पिते. पोटात एकदम कसं तरी व्हायला लागले. एकदम कालवल्याने व्हायला लागले. तर जाऊन नारळ पाणी पिते. तर आता रूमवर आले. नारळ पाणी पिलं. नारळ पाणी प्यायलं बरं वाटायला लागलं. आणि आता थोडा वेळ आराम करते. 6:30 वाजता वापस मेडिटेशनला जायचं आहे. तर नंतर आपण 6:30 वाजता भेटूया. आता वातावरण लय मस्त झालं आहे. पण बाहेर बसले होते 10 मिनटं. पण मच्छर खूप मोठे मोठे आहेत तिथं. मच्छर चावतात. त्यासाठी दरवाजा लावून घेतला आणि टी व्ही लावून मस्तपैकी बघत बसले. कोणतरी आलं वाटतंय. तर रूमची क्लिनिंग करायची का विचारायला आले ते. म्हणलं नको आज नको उद्याच्याला करा म्हटलं. मग आता ठीक आहे म्हणून गेले ती. आणि आता ही करतात रोज संध्याकाळी ना धूपचा आणि दुसरं काहीतरी त्याच्यामध्ये आयुर्वेदिक औषध म्हणा किंवा दवा काहीतरी टाकतात वाटतं. आणि सगळ्या ह्याच्यामध्ये रूममध्ये सगळ्यांच्या रात्रीच्या टायमाला 5-6 वाजता धूर सोडते. जेणेकरून मच्छर असले तर बाहेर निघून जातील आणि जर बाहेर जरी निघले तर ती मरून पडतील त्यासाठी. तर मच्छर धूपचा जेव्हा हे सोडतात ना धूर सोडतात ना तर वास तर चांगला येतो आहे. आणि शिवाय मच्छरसुद्धा रात्र पुन्हा मच्छर चावत नाहीत. पण आता काय होते वातावरण मस्त आहे म्हणून असं बाहेर बसायला गेलं. बाहेर खुर्ची वगैरे आहेत. जर बाहेर बसायला गेलं ना तर खूप जास्त मोठे मोठे असे एकदम माशा उडाले मच्छर आहेत. खूप मोठे मोठे मच्छर आहेत. तर ते चावतात. तर त्यासाठी मस्तपैकी टी व्ही लावले आणि 6:30 वाजेपर्यंत टी व्ही बघत बसते. आणि 6:30ला मग मेडिटेशनला जाऊया. ठीक आहे. तर 6:30 वाजल्यात आणि मी चालले आता मेडिटेशन करायला. तर बघू आता सगळे आलेत का नाही. आले असतील सगळे मेडिटेशनला. सगळेजण येतात. फक्त हे व्हाईट हाऊस आणि एकदम अंधारात असल्याने आहे. त्याच्या बाजूने एकदम अंधार गुडत आहे. मी तुम्हाला दाखवते. बराच वेळ दाखवलेला आहे तरीसुद्धा एकदा दाखवते. तर आता मेडिटेशन करून झालं आहे आणि बघितलं ना तुम्हीसुद्धा करत जा. जर तुम्हाला मेडिटेशन दुसरं काही होत नसेल तर फक्त 10 ते 15 मिनटं. 10 मिनटंसुद्धा नाही होत. पहिल्यांदा जर कुणी नवीन करत असेल तर 5-10 मिनटं होत नाही आहे. 2 मिनटं 3 मिनटं 3 मिनटापासून सुरुवात करा तुम्ही. 10-15 मिनटं जेवढं तुम्हाला थांबता येईल एकदम शांतपणे डोळे झाकून कोणताही मनात न विचार आणता जर तुम्हाला थांबता आलं तर चांगलं आहे. पहिल्या दिवस दुसऱ्या दिवस किंवा 10-15 दिवस तुम्हाला होणार नाही. पण जर तुम्ही दररोज प्रॅक्टिस केली तर तुम्हाला एकदम मस्तपैकी असं एकदम शांतपणे कोणताही निगेटिव्ह विचार मनात येणार नाही. तर एकदम शांतपणे डोळे झाकून टाईम लावून बसा. जेणेकरून तुम्हाला समजून की तुम्ही किती वेळ बसलात. ठीक आहे.
आणि हळूहळू तुमच्या मनातले कोणतेही म्हणजे हळूहळू तुमच्या मनात जर कोणते निगेटिव्ह विचार असतील येत असतील तर ते तुम्हाला सतवणार नाहीत, मनात येणार नाहीत. एकदम मस्तपैकी अशी पॉझिटिव्ह एनर्जी येईल तुमच्या अंगामध्ये. तर रात्र झाली ना दररोज झाला चालू करतं आणि रात्री टायमाला खरंच किती सुंदर दिसतं हे. जेवण तिथंच मागवते, जेवण करते आणि आराम करते. जाऊन येऊन चलून ह्याच्यातच बराचसा व्यायाम होते. सकाळपासून माझं जेवणाचं काहीही नाही आहे. एक तर जेवण व्यवस्थित भेटत नाही आणि त्याच्यात दुपारी मला जेवण बिलकुल चांगलं नव्हतं म्हणजे जेव दिलं होतं त्यांनी भात ती मी काही खाल्ला नव्हता, थोडासा खाल्ला होता. नंतर नारळ पाणी पिले, बाकी दिवसभर काहीच खाल्लं नाही. ठीक आहे, आता जेवण कर, बघूया काय आहे जेवणात, तुम्हाला दाखवून. तर रात्रीचं जेवण आणून दिले, तुम्हाला दाखवते काय आणून दिले ते. तर हे बघू शकता रात्रीचं जेवण. ह्याच्यामध्ये आहे सेंदो मीठ आणि हे आहे कोकोनट चटणी. तर असं आहे रात्रीचं जेवण. तिखट खाण्याची खूप जास्त इच्छा व्हायला लागली आणि आल्यापासून एक घास सुद्धा तिखट खाल्लं नाही आहे काहीच. तर ही आहे खिचडी. तर म्हणले तुम्हाला आज ही खिचडीच खायची. म्हणलं ठीक आहे. पद्धतीने एक मिठाचा कण सुद्धा नाही ह्याच्यामध्ये, तर मला मीठ टाकूनच खाणं आहे. आता मीठ टाकते, खाते आणि हा व्हिडिओ सुद्धा मी तर संपवते. उद्या इथं एक काहीतरी कार्यक्रम आहे तर बघायचं आहे आपल्याला. तुम्हाला सुद्धा नक्की दाखवून, तर तुम्हाला सुद्धा दाखवते, तुम्ही सुद्धा बघा. पण त्यासाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून माझे दररोजचे तुम्हाला मस्त असे व्हिडिओ बघायला भेटतील. ठीक आहे, भेटूया उद्याच्या. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.